एकदम मऊ लुसलुशीत. हे बघा, एकदम कापसासारखे असे वडे झालेले आहेत. आणि हे आहेत फणसाचे वडे. आणि ते वडे कसे करायचे ते आता आपण बघूया. हे बघा, एकदम मऊ आहेत, पूर्ण मऊ. आणि तुम्हाला मी हे 2 भाग करून दाखवते. पूर्ण शेकलेले आहेत, आतून पण छान मस्त झालेले आहेत आणि चवीला पण मस्त झालेले आहेत. हे बघा, आहेत ना, एकदम सुंदर वडे झालेले आहेत. आणि हे फणसाचे वडे आहेत. अरच कापा फणस घेतला होता. नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत अरच काप्या फणसाच्या कऱ्यांपासून वडे कसे तयार करतात. तर हा फणस आहे अरच कापा, म्हणजे अर्धा बारका व अर्धा कापा, म्हणून त्याला अरच कापा असं म्हणतात. तर आता आपण ह्या फणसाचे गरे बाजूला काढून घेऊया. मी एक चाळण घेतलेली आहे. हल्ली ह्या चाळणी सगळ्यांकडे असतात. जर कोणाकडे नसेल तर पूर्वी मोदकासाठी चाळणी मिळायच्या, म्हणजे गहू चाळायच्या, तांदूळ चाळायचे. ती चाळण घेतली तरी चालण्यासारखं आहे. मी इथे ही अशी बारीक चाळण घेतलेली आहे. जेनी बघा आमची फणस मागते. दिसते काय तुम्हाला जेनी आमची? ही बघा, काय पाहिजे? फणस हवाय? हो, देते देते. तुला आवडतात गरे ना? तुला गरे आवडतात ना? देते देते. जरा थांब, ठेवते काढून तुझे. जेनीला गरे काढून ठेवूया, तिला आवडतात. तर रस काढून घ्यायचा चाळणीने. मिक्सरला नाही लावायचं. लावलं तरी चालण्यासारखं आहे मिक्सरला, पण ह्याने निघतात. तुमची घाई गडबड असेल तर मिक्सरला लावून चालेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, आठल्या बाहेर पडतात. असं आपण जेवढं चोळून असं हे कराल ना, तर आठल्या आपोआप बाहेर पडतात. मी काढून घेते रस फणसाचा. जेनी, तुला आठला काढून खायला देते. हा, जरा थांब, तिथेच थांबायचं, यायचं नाही इकडे. घरात यायचं नाही, बाहेरच बसायचं. हा बघा, एवढा रस काढून झालाय. अजून काढायचा आहे आपला रस. हे बघा, आपोआप आठला बाहेर पडतात. हे असतात आठला. तर ह्यांची भाजी पण होते, उकडवून खातात उपवासाला. रस काढून झालेला आहे. मला पाहिजे होता तेवढा मी काढून घेतला आहे. हा बघा, एवढा रस काढून घेतला आहे. आणि हा जो चोथा आहे तो आमच्या जेनीला घालते. बघा किती फुडाली ती बघा कशी फुडाली खायला. दिसली काय? तिला फणस भरपूर आवडतो. तर आता आपण तिला घालून घेऊया उरलेलं सगळं. बघा आता ती कशी खाईल ती. चला बाहेर, चला चला बाहेर या. तुम्हाला ताटात घालते, ये. ये. एक डबा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे.
आणि पाव डबा गव्हाचं पीठ, दोन्ही मिक्स करून चाळून घेऊया। बारीक रवा 1 मूठ, मिक्स करून घेऊया। मीठ चवीनुसार, परत सर्व मिक्स करून घेऊया। आणि गूळ हा मी अर्ध्यापेक्षा जरा जास्त घेतलाय डबा। या डब्याने माप घेतले सगळं मी। तर हा सगळं गूळ आपण या पिठाला चोळून घेऊया। मी हा सगळा गूळ पिठाला चोळून घेते, बारीक करून घेते असं कुसकुस। आणि आपण जो फणसाचा रस काढलेला आहे तो ह्या पिठामध्ये ओतून घेऊन पीठ मळून घेऊया। पीठ मळून चांगल्या प्रकारे झालेलं आहे, पण गुळाचे खडे काही विरघळलेले गेलेले नाही। तर आपण आता हे मिक्सरला लावून घेऊया। ऑन ऑफ करून हे मिक्सरला लावायचं आहे। थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि मिक्सरला ऑन ऑफ करून असं लावून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपले पीठ मिक्सरला लावून झाले आहे।
गुळाचे खडे काही विरघळले गेले नाहीत. 1 तास आपण असेच झाकून ठेवायचे. पीठ छान मळलं गेलेलं आहे, फक्त गुळाचे खडे विरघळलेले नाहीत. तर अशा प्रकारे आपलं हे पीठ मिक्सरला लावून झालेलं आहे. गुळाचे खडे काही विरघळले गेले नाहीत. आता आपण 1 तास असंच ठेवून द्यायचं मळून. पीठ छान मळलं गेलेलं आहे, फक्त गुळाचे खडे आपले विरघळले गेले नाही. तर मी हे पीठ 1 तास असं झाकून ठेवून देते. 1 तास झालेला आहे. आता बघूया काय झाले आहे ते. विरघळला आहे गुळ, थोडासा राहिलाय. जाड खडे आहेत ते राहिलेत, बाकीचं विरघळलेलं आहे. तर बघूया, आपण जरा विरघळून घेऊया. आता मी हे जरा खडे असे हे करून विरघळून पीठ मळून घेते. मी काय केलं, हे असे खडे राहिले होते ना, तसं ताटात जरा पसरवून घेतलं आणि हे विरघळलेतच आहे बघा, पण जरा असे सगळीकडे लागलं पाहिजे ना पिठाला, त्यामुळे ते मी असे ताटातच हे करून असे बारीक केले. पटकन झालं काम. मला टेन्शन आलं होतं काय होतंय काय नाही, असं कधी होत नाही. पण आज घाई गडबडीत म्हणजे ते गुळाचं खडे तसेच राहिले. असं पसरवून घेतलं पीठ, म्हणजे खडे लगेच दिसतात कुठे आहेत ते. मुरलेत ते त्याच्यात पिठात, फक्त जरा दाबून असे पसरवायला लागतात. अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण वडे करायला घेऊया. तेल तापले आहे का बघूया. पिठाचा छोटासा गोळा टाकून बघूया. पिठाचा गोळा वरती आला आहे, म्हणजे तेल तापले आहे. थापलेला वडा तेलामध्ये सोडूया. परत दुसरा वडा थापण्यासाठी थोडंसं पीठ परत मळून घ्यायचं. तेलामध्ये सोडलेला वडा मस्तपैकी फुगून वरती आलेला आहे, म्हणजे आपले वडे एकदम छान आणि खुसखुशीत झालेले आहेत. आता दुसरा वडा आपण पिशवीवर थापायला घेऊया. पण पहिल्यांदा पिशवीला थोडंसं पाणी लावायचं आणि नंतर त्याच्यावर वडा थापायला घ्यायचा. पाण्याच्या साहाय्याने वडा थापायचा असतो. आणि वडा थापून झाल्यानंतर तो अलगद तेलामध्ये सोडायचा. तेलात सोडताना आपल्या हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे तेलामध्ये वडा सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण दुसरा वडा पण थापून तेलामध्ये सोडलेला आहे. तो पण छान मस्तपैकी फुगून वरती येणार आहे. हा पहा, आपलं पीठ छान मळलं गेलेलं आहे आणि आपले वडे पण एकदम छान मस्तपैकी हलके फुलके झालेले आहे. मिक्सरला पीठ फेटल्यामुळे माझं हे पीठ छान मळलं गेलेलं आहे.
वडे पण छान फुगत आहेत आणि एकदम मऊ कापसासारखी झालेले आहेत। तर अशा प्रकारे मी आता सर्व वडे तयार करून घेते। मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा। वड्याचं पीठ संपलं की एक छोटासा गोळा आम्ही ठेवतो आणि त्याचा वडा तयार करतो आणि त्या वड्याला आम्ही निकावणी असं नाव देतो आणि तो वडा आम्ही घरातल्या लहान मुलांना कोणालाही खायला देत नाही, तो फेकून द्यायचा असतो। आणि हे बघा एकदम मऊ झालेले आहेत, गरम गरम आहेत आणि हे असे फुगलेले आहेत। म्हणजे असे फुगतात म्हणजे काय, ह्याचा परिणाम काय होतो म्हणजे तुम्हाला सांगते मी। आपण जर गॅस कमी जास्त करतो ना, त्याच्यामुळे तेल हे मध्यम तापलेलं पाहिजे आणि जर तुम्ही एकदम बारीक गॅस केलात तर वडे फुगत नाही। मध्यम ठेवलात तर बरोबर वडे फुगतात तेव्हा, आणि अति मोठा केलात तर पटकन असे करपून निघतात। दाखवते तुम्हाला, हे बघा असे करपतात, म्हणजे ते कदाचित आतून शेकलेले पण नसतात, म्हणून मध्यम गॅस ठेवायचा आणि वडे आपले तयार करायचे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।